नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल कृषी योगमध्ये आपले स्वागत आहे. हळद काढणीचा हंगाम जवळ आला की अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात आणि ती म्हणजे हळदीचा पाला जाळणे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही एक छोटीशी चूक तुमच्या जमिनीचं किती नुकसान करते? मित्रांनो, जेव्हा आपण हळदीचा पाला जाळतो तेव्हा केवळ पाला जळत नाही, तर बेडमधील हळद, जमिनीतील अत्यंत उपयुक्त असे जीवाणू आणि महत्वाची पोषक तत्वे सुद्धा जळून नष्ट होतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, ज्याचा थेट वाईट परिणाम तुमच्या पुढच्या पिकांच्या उत्पादनावर होतो. मग यावर उपाय काय? पाला जाळण्याऐवजी तो मशीनने कट करून घ्या आणि जागेवरच बेडमध्ये दाबून टाका. जेव्हा हा पाला जमिनीखाली राहतो तेव्हा तो सेंद्रिय खतासारखा काम करतो. यामुळे जमिनीला नैसर्गिक पोषक तत्वे परत मिळतात आणि पोत सुधारतो. पाला कट केल्यानंतर त्यावर वेस्ट डिकंपोजरची 2 ते 3 वेळा फवारणी करा. यामुळे 2 मोठे फायदे होतील. 1. पाला लवकर कुजेल आणि त्याचं खत होईल. 2. काँग्रेस गवत आणि इतर तणांची उगवण शक्ती कमी होईल, ज्यामुळे पुढच्या पावसाळ्यात तणांचे प्रमाण 50% कमी होईल. थोडक्यात सांगायचं तर, जमिनीची सुपीकता टिकते, उपयुक्त सूक्ष्मजीव जपले जातात, सेंद्रिय कर्ब वाढतो आणि तणांचा त्रास कमी होतो. हीच खरी शाश्वत आणि फायदेशीर शेती आहे. म्हणूनच हळदीचा पाला जाळणं थांबवा आणि जमिनीचा कस वाचवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. शेतीविषयक अशाच माहितीसाठी पाहत रहा डिजिटल कृषी योग. धन्यवाद.